हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 184 पूजेचा सोपस्कार. एका नगराच्या बाहेर एक साधू एका विशाल वृक्षाखाली तपश्चर्या करण्यासाठी राहिला होता. नगराच्या बाहेर एकांत होता. मोठी छान वनश्री होती. तसे पाहिले तर माधुकरी मागायला जायला नगरही काही फार लांब नव्हते. त्यामुळे त्या साधूची तपश्चर्या निर्विघ्नपणे चालू होती. सायंकाळी नगरातील लोक साधूला भेटायला येत असत. साधूला आध्यात्मिक शंका विचारत असत. त्याच्याजवळ सत्संग घडून मोठ्या संतोषाने नगरात परत जात असत. नगराच्या बाहेर त्या वृक्षाचे पुढे काही अंतरावर एक फार सुंदर मंदिर होते. हा साधू त्या वृक्षाखाली तपश्चर्या करायला आल्यापासून नगरातील लोक त्या वृक्षापर्यंतच येऊन साधूचा सहवास आणि आशीर्वाद घेऊन परत नगरात जाऊ लागले. मंदिर ओस पडू लागले. त्या मंदिराच्या पुजाऱ्याला ह्याचा फार क्रोध येत असे. त्या पुजाऱ्याने त्या साधूला सांगितले की त्याने मंदिरात यावे, लोकांनाही मंदिरात यायला सांगावे. परंतु साधू म्हणाला की लोकांना यायचे तर ते येतील, मी काही त्यांना सांगणार नाही. तसेच मला तेथे यावेसे वाटले तेव्हाच मी तेथे येईन. त्या पुजाऱ्याने साधूची तक्रार राजाकडे केली आणि राजाला विनंती केली की राजाने त्या साधूला मंदिरात पूजेला यायला सांगावे. राजा म्हणाला, ठीक आहे, मला काही दिवसांनी आठवण कर. एकदा राजा शिकारीसाठी नगराच्या बाहेर पडला. पुजाऱ्याने ही संधी साधून नगराच्या बाहेर राजा आल्यावर राजाला साधूबद्दल आठवण करून दिली. राजा लगेच त्या वृक्षाजवळ गेला आणि साधूला प्रणाम करून त्याला मंदिरात त्याच्यासह पूजेला यायचा आग्रह करू लागला. साधूने ते अगदी सहजच मान्य केले. मंदिरात पुजाऱ्याने राजाला पूजा सांगितली. पुजारी पूजा सांगत होता. राजा पूजा करत होता. त्यावेळी साधू तेथे ध्यानस्थ बसला होता. पूजा पार पडली तेव्हा पुजारी राजाला म्हणाला की महाराज, मी तुम्हाला सांगितले नव्हते का की साधू मंदिराबद्दल उदास आहे. त्याने आत्ताही आपण पूजा करत असताना केवळ डोळे मिटून घेतले होते. बाकी लोक टाळ्या वाजवत होते, प्रार्थना म्हणत होते. त्यावर साधू म्हणाला की तुम्ही दोघांनी पूजेच्या सोपस्काराऐवजी पूजा केली असती तर मीही त्यात सहभागी झालो असतो. परंतु राजा मनात म्हणत होता की शिकारीला जायला उशीर होत आहे, तेव्हा कधी एकदा पूजा संपते आणि मी रानात शिकारीसाठी जातो असे राजाला झाले होते. पुजारी म्हणत होता की या साधूला लावलेच की नाही मंदिरात पूजेला यायला. हे सत्य ऐकून राजा आणि पुजारी खजील झाले. ते दोघेही साधूचे शिष्य झाले. कथामृत 185 स्वचा विसर. जुन्या काळातील गोष्ट आहे. त्यावेळी रस्त्यांची सुविधा नव्हती. प्रवास हा बहुतांशी चालत केला जात असे. एकदा एका गावातील गावकरी मंडळींनी यात्रेला जायचे ठरवले. यात्रेसाठी बायका मुलांसह 50 गावकरी तयार झाले. एका सुमुहूर्तावर गावकरी यात्रेला निघाले. यात्रा चालत चालत एका गावाहून दुसऱ्या गावी, तीर्थक्षेत्री देवदर्शन घेत, प्रेक्षणीय स्थळं पाहत, निसर्ग सौंदर्य निरखत गावोगावी मुक्काम करत करत होणार होती. पहिल्याच रात्री त्या मंडळींचा मुक्काम जरा आडबाजूला एका नदीकिनारी पडला. रात्री भजन करून मंडळी झोपली. सकाळी नदीत स्नान वगैरे करून पुढील गावी निघण्याचा विचार झाला. सर्वांचे स्नान झाले, न्याहारी झाली. त्यांनी नियम केल्याप्रमाणे निघण्याआधी बाळूने सर्वांना आपल्यासमोर ओळीत उभे केले आणि मोजून काढले आणि एकच गलका झाला, कारण एक गावकरी कमी भरत होता. साळू पुढे आला आणि म्हणाला की हा धांदरट बाळू मोजायला चुकला असेल. माझ्यासमोर
बाळूसह सर्वजण उभे राहा. मी पुन्हा एकदा मोजतो. तरीही 49च संख्या भरली. आता मात्र सर्वच जण हवालदिल झाले. पहिल्याच मुक्कामाला संकट ओढावले. स्नान करताना कोणीतरी नदीत जलसमाधी घेतली की काय अशी अशुभ शंका सर्वांच्या मनात चमकून गेली. काही मंडळींना नदीत मगर आढळल्याचा भास झाला. मंडळींचा धीर खचला, अवसान गळाले आणि ते रडायला लागले. पुरुषांना रडताना पाहून बायकांनी तर तालस्वरात गळा काढला. लहान मुलांना नक्की काय चालले आहे ते समजेना. मुले कावरीबावरी झाली. त्यांनीही भोकांड पसरले. एकच गोंधळ उडाला. तेथून एक साधू तीर्थयात्रा करत चालला होता. जथ्याचे सामूहिक रडणे ऐकून तो थबकला आणि त्याने चौकशी केली. आपल्यापैकी एक जण नदीत स्नान करताना बुडाला आहे असे त्यांच्या रडण्याचे कारण ऐकल्यावर त्या साधूने बुडताना कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का, बुडताना कोणी मदतीकरता आवाज दिला ऐकला का, असे प्रश्न मंडळींना विचारले. त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्या साधूला काही वेगळी शंका आली आणि त्याने सर्वांना आपल्यासमोर उभे राहायला सांगितले. त्याने सर्वांना मोजले आणि संख्या 50 भरली. कारण दोन्ही वेळा मोजणाऱ्याने स्वतःला मोजले नव्हते. हे असेच आपल्या जीवनात होत असते. आपण जीवन जगताना देह, इंद्रिय, मन, स्मृती, बुद्धी वगैरे सर्वांची गणना करतो, परंतु स्वतःची, त्या अंतस्थ आत्मतत्वाची गणना करत नाही. आपल्याला स्वचा विसर होतो. हरि ओम.